नमस्कार मित्रांनो, आज आपण स्नेक रेस्क्यू ऑपरेशन इनमगाव आणि तांदळी ह्या शिवावर गट नंबर 101 तांदळी म्हणजे जे माजी उपसरपंच आहेत आणि प्रगतशील बागायतदार राजेंद्र सदाशिव कळसकर यांच्या कांदा हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे आणि हा डिसेंबर आठवड्यात कांदा लागवड सगळीकडे मोठ्या प्रमाणात जोमाने चालू आहे. तर एकच्या दरम्यान आपल्याला कॉल आलाय. तर ह्या ठिकाणी महिला कांदा लावित असताना एक त्यांना वाफेमध्ये म्हणजे पाय पडला होता त्या सर्पावर आणि त्यांनी पाहिल्यानंतर सगळ्या महिलांनी कांदा लागवड बंद ठेवून एका साईडला आल्या. तुम्ही पाहू शकता स्लो मध्ये. तर ह्या ठिकाणी सर्प पाहिल्यानंतर कांदा लागवड थांबलेली आहे आणि सापावर लक्ष ठेवून इथं जे दारोळे आहेत त्यांनी सापावर लक्ष ठेवून मालकाला कॉन्टॅक्ट केला. तर मालकाने आपल्याला सर्पमित्र टीमला फोन केला आणि सर्पमित्र टीम ह्या ठिकाणी आली आणि तो सर्प कोणचा आहे तो आपण पाहिल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित पकडणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अतिविषारी जो गोनद जातीचा साप आहे तर ह्या ठिकाणी वाफ्यामध्ये बसलेला आहे. तर त्याला आपण व्यवस्थित आता सुरक्षित ठिकाणी बाहेर काढून व्यवस्थित पकडणार आहे. या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी बाहेर काढत असताना आपल्याला स्वतःची अशी काळजी घ्यायला लागते की मित्रांनो पाण्यामध्ये असल्यामुळे फोटो वापरता येत नाही आणि दुसरी महत्त्वाची काळजी अशी घ्यायला लागते की त्याचा आणि मातीचा कलर सेम एक असल्यामुळं विशेष काळजी घ्यायला लागते. ह्या ठिकाणी आपण त्याला बाहेर काढण्यात यश आले आणि त्याला आता आपण व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी कसली इजा न होता त्याला बाहेर काढले आणि त्याला आपण व्यवस्थित आता बरणीमध्ये व्यवस्थित भरणार आहे. पकडलेला साप हा अतिविषारी गोनद जातीचा आहे. त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात. 4 ते 4.5 फुटाचं साईज आहे. तर मित्रांनो या थंडीच्या दिवसात ह्या सापाचं निघण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट मीटिंग पिरियड चालू आहे आणि ऊस तोड चालू आहे. तर तुम्ही शेजारी पण पाहू शकता ह्या ठिकाणी ऊस होता आणि ह्या सापाचं 99% राहणीमान ऊसामध्ये असतं. हा साप ओळखायचा कसा तर ह्या सापाच्या शरीरावर अंडाकृती नक्षी असती. 3 नक्षी असतात. त्रिकोणी तोंड असतं आणि कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढतो. तर ह्या सापाला पकडण्यात आपल्या रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे. साधारण व्यक्तीला साप दिसल्यानंतर भीती वाटतेच, पण इथल्या ज्या महिला आहेत आमच्या गावामध्ये वांगदरीवरून ह्या महिला कांदा लागवडीसाठी आल्या होत्या. पण ह्या महिलांनी धाडस दाखवून ह्या सापाला मारून न देता दारोळ्यांनी पण ह्या सापाला न मारता ह्या सापावर लक्ष ठेवून मालकाला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि ह्यांच्या खरं तर एका फोनमुळं संतोष छगन इंगळे बोला आता सांगा पुढे काय. महिला वर आल्यावर तिथं आलो आणि साप पाहिला. ओके. तर मित्रांनो हे ड्रायव्हर करीत असून गाडी दिवसभर थांबती आणि मग ह्या मोकळ्या वेळेत करायचं काय तर डबल ड्युटी म्हणजे ते दारोळ्याचं पण काम करतात. आणि ह्या ठिकाणी ज्या व्यक्तीने सुरुवातीला म्हणजे ज्यांच्या पायाखाली आला होता आणि मित्रांनो काही दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला एक फोटो येत होता की महिला कांदा लावित आहेत आणि त्यांच्या शेजारी वाफ्यामधून एक अतिविषारी गोनद जातीचा साप जात होता आणि त्याचं पुनरावृत्ती आज ह्या ठिकाणी आमच्या तांदळीमध्ये झाली. आणि असंच महिला कांदा लावित असताना प्रत्यक्षात तो तरी साईटने चालला होता पण प्रत्यक्षात ह्या ठिकाणी ह्या महिलांच्या एका ताईच्या पायाखाली आला होता. बोलते वांगदरीवरून. आणि ताई तुमच्या किती महिला आहेत तिथं? किती महिला आहेत? 13 महिला आहेत. लता इंगळे यांच्या पायाखाली साप निघला होता. त्यांनी पाहिल्यावर त्यांनी आरडल्या. मग त्यांनी सांगितलं आम्हाला की साप निघला नाही. ओके. आता पकडल्यानंतर तुमच्या पूर्ण मनातून भीती गेली निघून. आणि हा साप कोणता होता तुम्हाला अगोदर माहित नव्हता का? माहित होतं. ओके. काही महिलांना माहित होतं आणि काही महिलांना माहित नव्हतं. तर हा अतिविषारी गोनद जातीय साप आहे आणि ज्या महिलेच्या पायाखाली आला होता ताईंच्या ते पण थोड्या घाबरलेल्या अवस्थेत आहे. पण त्यांना माहिती दिल्यानंतर आता ते त्यांची भीतीपणा पूर्ण निघून गेलेला आहे. तर मित्रांनो पकडलेल्या सापाची आपण संस्थेमध्ये नोंद करून पुन्हा त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे. पुन्हा